करुणा शर्मा धनंजय मुंडेंच्या पत्नी असल्याचा कोर्टाचा निर्वाळा। करुणा शर्मांना दरमहा 2 लाख रुपये पोटगी देण्याचे वांद्रे कौटुंबिक न्यायालयाचे आदेश। कोर्टाच्या निर्णयानंतर भावूक झालेल्या करुणा मुंडेंनी न्यूज 18 लोकमतवर मांडली कैफियत। वाल्मिक कराडवरही मारहाणीचा करुणा मुंडेंकडून आरोप। कोर्टाचे आभार पण निकालावर समाधानी नाही। 15 लाखांच्या पोटगीसाठी वरिष्ठ कोर्टात दाद मागणार। कोर्टाच्या निकालानंतर करुणा मुंडेंनी केलं स्पष्ट। वादग्रस्त कृषी साहित्य खरेदी प्रक्रियेच्या आधी तत्कालीन कृषी आयुक्त व्ही राधा यांची झाली होती बदली। कृषी साहित्याच्या वाढीव किमतीला आयुक्तांचा होता विरोध। सोयाबीन खरेदीची मुदत वाढवणार। शेतकऱ्यांकडून अधिकाधिक सोयाबीन खरेदी करणार। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये हॉटेल मालक आणि वेटरला बेदम मारहाण। किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीत 3 जण गंभीर जखमी। प्रेमसंबंधांना विरोध केल्यामुळे मुलाच्या वडिलांचं अपहरण। पुण्याच्या हडपसरमधली धक्कादायक घटना। अपहरण प्रकरणी 3 अटकेत। सैफ अली खानच्या स्टाफनं आरोपी शरीफुलला ओळखलं। शरीफुलनं सैफच्या घरात शिरून केला होता हल्ला। शिर्डी हत्याकांडाच्या घटनेनंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर। अवैध व्यवसाय, एजंट आणि संशयित व्यक्तींवर धडक कारवाई। 100 पेक्षा अधिक संशयित व्यक्ती ताब्यात। बेकायदा स्थलांतरितांना घेऊन अमेरिकन विमान देशात परतल्यानं विरोधक आक्रमक। संसदेच्या प्रवेशद्वारावरती विरोधकांकडून आंदोलन। राज्यसभेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर उत्तर देणार। लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरींचं निधन। वयाच्या 74व्या वर्षी लीलावती रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास।